नाईटला नाही येणार भाऊ. विषय झाला. तर मित्रांनो आपण गेलो होतो आधी. आपण गेलो होतो आता इकडं विज्ञान विद्यापीठाकडं नाही का, तिथेही CNG नाही भेटलं. आता आलो आहे आपण त्र्यंबक नाका, इथं पण नाही. आणि विल्लोळीहूनच यांना येतं नाही का, आपण जो नाही का मुंबई रस्त्याला विल्लोळी तिथं जातो टाकायला, तर तिथूनच यांना येतं. तर म्हणे तिथं पण नाही. तर उद्या लागलं होतं पवार सरांच्या गाण्याचं शूट एका, सो तिकडे जायचं होतं. पण आता CNGच भेटत नाही. पाहू नाही तर मग आता पेट्रोल टाकून घेऊ नाही का. हॅलो, कुठे पाशा? इकडं चौली फाट्यावर. अरे मी काय म्हणतो, मी आता ना इकडे जाऊन आलो, काय म्हणता विज्ञान विद्यापीठाकडे, तिकडं पण नाही आणि त्र्यंबक नाक्याला पण नाहीये. त्यांना म्हटलं विल्लोळी, तर म्हणे विल्लोळीला पण नसेल. तर आता कुठं भेटू शकतं का? अरे मग तिथं विल्लोळीला नसेल तर मग इकडे नसेलच ना रे. काय सांगताय ते, काय बोलले तुला? अरे म्हणे नाही म्हणे, गाडी येईल का काही असं बोलले का? काहीच बोलले नाही. म्हणे उद्या आहे म्हणे. आता उद्या कुठं? रात्रीच्या केव्हा पण मेसेज येतो, मला मेसेज आला का गाडी आली तू जाशील का लगेच? बरं चालेल ना, तुला मी कॉल करून देईल. मेसेज आला का लगेच? रात्री काय 2-3 वाजता नको सांगू तू. अरे पण मग तुला लगेच अर्जंट टाकायचं असेल तर? अर्जंट लागतंय तसं. अर्जंट म्हणजे एवढं काही नाही. उद्या ते सरांच्या गाण्याचं शूट होतं रे, तिकडे जायचं होतं ना. तर त्याच्यामुळं मग आता कळत नाही. पाहू नाही तर जाऊ दे, पेट्रोल टाकून घेऊ. पेट्रोल परवडत नाही रे त्याच्या. हा ना, कुठं जायचं होतं? इकडं हरणगाव, सुरगाणा, बिरगाणा, मलाच माहित नाही अजून नीट, पण तिकडच कुठतरी. बरं चालेल, तेच म्हटलं दुसरीकडे नाही ना आपलं इकडं KTH आपलं हे नाही रे यार, कॉलेजकडे नाही का इंजिनिअरिंग. इकडं मी गेलेलोच नाही रे कधी त्या पंपाकडं. बरं ठीक आहे, चल काय विषय नाही. ओके ना. चालेल. चला ठीक आहे, जाऊ द्या तिकडं, पेट्रोल टाकून घ्या आता. तर मित्रांनो आपण दमन गेलो होतो नाही का, आता काल परवा 2-3 दिवस झाले. तर अचानक गेलो. पोरांचे फोन येत होते नाही का, नीलूचा फोन आला आणि काय रे म्हणे अंगात वगैरे आलं होतं का तुझ्या? म्हटलं नाही रे. म्हटलं काय झालं? तर नाही म्हणे, डायरेक्ट म्हणे उठून कुठं गेला म्हणे तू? म्हटलं नाही रे. म्हटलं असंच. आता त्यांचं पण बरोबर आहे बा, अचानक निघालो नाही का. तर बऱ्याच पोरांचे फोन येत होते म्हणे काय रे म्हणे अचानक काय हुआ. तर विषय असा होता मित्रांनो, खरंच आपण अचानक गेलो, पण अचानक म्हणजे असं पण अचानक नाही गेलो नाही का. खूप दिवसांचा माझा प्लॅन होता जायचा, फक्त त्याच दिवशी जायचं हे कन्फर्म नव्हतं, ते अचानक गेलो. पण बाकी प्लॅन माझा रेडी होता नाही का जायचंय आपल्याला असं. तर मग विषय असा होता मित्रांनो, का मी तुम्हाला मागं पण एकदा बोललो होतो बघा, एक ट्रिप प्लॅन करायचा विचार आहे. तर सीन असा होता की एक ट्रिप डोक्यात होती माझ्या, जी की आहे थोडी म्हणजे बरीच मोठी आहे ती नाही का. पण फिलहाल किस्सा कसा आहे का, त्याच्यासाठी जे काय सांगता येईल, उसके लिए जो संसाधन चाहिए ना, म्हणजे काही गोष्टी लागतात ना, तर त्या सध्या आपल्याकडे काही आहेत काही नाही आहेत असा विषय. आणि ती ट्रिप जी आहे ती आहे थोडी लॉंग मीन्स एक तुम्ही ना मिनिमम कमीत कमी घाईत जरी घाईत तर करायची नाही, पण कमीत कमी जरी पकडले ना, आता 15 दिवस कुठे गेलेच नाही, आणि जास्तीत जास्त म्हणजे 20-25 दिवसात ती होऊन जाईल. तर थोडी मोठी ट्रिप आहे नाही का. तर वाटत नाही ती फक्त डोक्यात आहे नाही का, करायचा विचार आहे. पण भविष्यात पुढे जाऊन आपल्याला ती कधीही वेळ भेटला आणि आपल्याकडं थोडं फायनान्शियल थोडं आपण सगळं ओके काही झालो, तर मला ती ट्रिप करायची. तर मग त्या ट्रिपसाठी मी ही छोटीशी ट्रिप केली. सीन असा का स्वतःला एक आजमावलं नाही का. आता आधी तर खूप फिरलो, पण आता एक नाही का आपल्याकडे एक तर स्पोर्ट बाईक नाही. स्पोर्ट बाईकचा विषय मित्रांनो वेगळा असतो, आणि आपल्याकडे मोपेड वगैरे या 100cc गाड्या आहे वगैरे छोट्या, तर यांचा विषय वेगळा राहतो नाही का. तर एक स्वतःला आजमावलं काय कसं काय सीन काय, आपण सगळं प्लॅनिंग करून जातो नाही का ही गोष्ट लागल ती गोष्ट लागल. आता दमन जायचं होतं तरी माझा व्यवस्थित प्लॅन होता नाही का बाळा तुला काय लागल. मग छोट्या गोष्टी असतात नाही का, पॉवर बँक म्हणा किंवा एक बॅटरी काही टिकत नाही का, सो आपण डबल बॅटरी परचेस केली आहे. तर मग सगळ्याच गोष्टी नाही का बाबा काय अडचण येऊ शकते काय नाही. तर विषय काय राहतो, तुम्ही जो विचार करता तो वेगळा, आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअलमध्ये ती ट्रिप करता ना, आणि जेव्हा काही प्रॉब्लेम फेस करायला लागता ना, ते प्रॉब्लेम वेगळे राहतात. तर त्याच्यामुळं मला ही ट्रिप करायची होती एक छोटीशी, एक अशीच डेमो म्हणून केली ती. तर मग काय नाही व्यवस्थित झाली, आणि झाल्या 3-4 गोष्टी शिकायला भेटल्या नाही का काय अजून आपल्याला ऍड करता येईल त्यात. तर असा विषय होता.
तर भविष्यात पुढे जाऊन जर कधी वेळ भेटला आणि जर आपला थोडा बजेट बसला तर आपल्याला ती ट्रिप करायची आहे, जी की थोडी मोठी आहे. तर येत्या काही काळात तुम्हाला वाटल्यास सांगेल. अजून फिक्स नाही का, पण जर कधी वेळ भेटला तर आपण ती ट्रिप करू. आता तुम्ही सांगाल कोणती ट्रिप आहे, एवढा सांगतोय 15-20 दिवसाची, तर काय, तर मग वेळ आल्यावर तुम्हाला सांगेल. सो असा सीन होता. तर त्या कारणामुळे मी दमन गेलो होतो. सीन असा आहे. तर चालेल, मग उद्या जायचं आहे आपल्याला पवार सरांच्या शूटला. सो CNG काही भेटत नाही, पेट्रोल पेज काम चलाना पडेंगा. तर चालेल मग मित्रांनो, भेटून. असा काही सीन होता दमनचा. मस्त ट्रिप झाली जास्त. हां, आणि ना दमन मित्रांनो, समुद्र किनारा तुम्हाला आता बोललो नाही का, व्हिडिओमध्ये पण बोललो, किनारा पूर्ण चेंज होऊन गेला आहे. म्हणजे डायरेक्ट असा रिच फील येतो नाही का जेव्हा तुम्ही तिथं फिरता ना. अरे म्हणजे ते मरीन ड्राईव्ह वगैरे काहीच नाही का, लय लॉंग आहे ते मरीन ड्राईव्ह. आपलं छोटं आहे म्हणजे पूर्ण तेवढं देवका पासून तर इकडं फुल जांबोर काय ते कोणतं बीच आहे ना, तिथपर्यंत ते उभारलेले नाही का, एकदम भारी मस्त वाटतं ते. पण अजून सुद्धा कामं चालू आहे. देवका बीचला पण थोडं चालू आहे. नाही तिथं तर म्हणजे बऱ्यापैकी चालू आहे, होत आले पण कामं चालू आहे. तर दर्यावर पूर्ण कामं चालू आहे. आणि मग तिथं थोडंसं फिरलो आणि नंतर दुसरा दिवस आपण गेलो होतो लायन सफारीला, आपलं सेल्वासाजवळ. पण सीन असा होता, जो मी मॅप लावला होता तो पूर्ण रॉंग दाखवत होता नाही का. रॉंग मीन्स डायरेक्ट वेगळा दाखवत होता, डायरेक्ट अपोजिट दाखवत होतं. मग शेवटी मी विचारत गेलो. आता जर समजा मॅपवर 1.8 किलोमीटर दाखवत आहे ना, 2 किलोमीटर, तर मी ॲक्च्युअलमध्ये तिथल्या लोकलला विचारायचो ना, तर ते डायरेक्ट सांगायचे 12-13 किलोमीटर आहे. म्हणजे डायरेक्ट चुकीचं दाखवत होतं. माहीत नाही का, पण जेव्हा मी तिथे लायन सफारीच्या बाहेर बघा आपले ते चिप्सवाले वगैरे, चहावाले वगैरे होते, तर त्यांना विचारलं तर ते बोलले हा म्हणे थोडा प्रॉब्लेम आहे. तर मॅप लावून जर जात असाल ना तुम्ही, तर मॅप व्यवस्थित नाही दाखवत. सो तिथल्या लोकल्स आहे ना, त्यांना विचारून घ्यायचं, ते सांगतात बरोबर. सो असा काही सीन आहे. तर चालेल मग मित्रांनो, जाऊ आता, पेट्रोल वगैरे टाकू आणि